नमस्कार बालमित्रांनो, आज आपण बक्षीस हा धडा पाहणार आहोत. हा धडा लिहिला आहे स्मिता सराफ यांनी. त्यांचा परिचय थोडक्यात करून देते. त्यांचा जन्म 1970मध्ये झाला. विविध मासिके, वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखन केलं आहे. तसेच आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या लेखनात त्यांचा सहभाग असतो. या पाठामध्ये त्यांनी आपल्याला प्लास्टिकचा अतिवापर करू नये हा मोलाचा संदेश दिला आहे. आजकाल आपण सगळेच प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर भरपूर प्रमाणात करतो. प्लास्टिकऐवजी आपण काय वापरू शकतो किंवा प्लास्टिक कमीत कमी कसं वापरू शकतो याबद्दल चिंतन आणि मनन करण्यासाठी आपल्याला त्यांनी भाग पाडलेला आहे. पाहूया तर बक्षीस हा पाठ. या पाठामध्ये चैतन्य आणि आई यांचे संवाद दिलेले आहेत. चैतन्याची आई ऑफिसमध्ये काम करत असते आणि त्यांचं ठरलेलं असतं की आई ऑफिसमधून यायच्या आधी चैतन्याने खेळून घरी वापस आलं पाहिजे. ठरल्याप्रमाणे चैतन्य आई ऑफिसमधून येण्यापूर्वीच घरी वापस आलेला आणि आई येतानाच शिंकत आलेली आई बघून चैतन्याला काहीतरी सुचलं आणि तो पटकन स्वयंपाकघरात गेला. त्याने आईसाठी चहा ठेवला. आई हातपाय धुवून जेव्हा पलंगावर बसली तेव्हा चैतन्य पटकन गरमागरम चहाचा कप घेऊन आईजवळ आला. आईने तो कप ओठाला लावल्याबरोबर आईचा थकवा दूर झाला. आई म्हणते, "काय रे, आज मजा आली का खेळताना?" खूप मजा आली. पण आई, आज एक प्रकल्प दिलाय बाईंनी. "अरे बापरे, तुझा प्रकल्प म्हणजे पोटात गोळा येतो माझ्या. त्यातून तुझे बाबाही घरी नाहीत. आम्ही दोघं हातभार लावतो तेव्हा कुठे तुझा प्रकल्प पूर्ण होतो. आज काय सांगितलंय नवं?" आई, काही विशेष नाही. बरं मला सांग, बाजारातून काहीही आणायचं असेल की तू ते कशात आणतेस? "कशात आणणार? प्लास्टिकच्या पिशवीत." पण सामान आणल्यानंतर त्या पिशव्यांचं काय करतेस? "काय करणार? कचऱ्याच्या डब्यात टाकते. ते काय मोठं धन आहे सांभाळून ठेवायला?" बरं, आता नीट ऐक. उद्या 1 तारीख. बाईंनी सांगितलंय तसं करूया. महिन्याभरात आपण कुठल्याही कारणाने येणाऱ्या सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या जपून ठेवू. महिन्याच्या शेवटी मोजून तो आकडा बाईंना सांगायचा आहे. "चालेल." मग रोज दूध, भाजी, किराणा मालाबरोबर येणाऱ्या पिशव्या आई जमा करू लागली. असाच 1 महिना पूर्ण झाला आणि ठरल्याप्रमाणे महिन्याच्या शेवटी काय करायचंय हे आईनी चैतन्याला विचारलंय. आई, चल आपण त्या पिशव्या मोजू. दोघांनी मिळून पिशव्या मोजल्या. त्या 104 भरल्या. बाप रे, 104 पिशव्या? आपण चौघं म्हणजे दरडोई 26 पिशव्या. दर महिन्याला आपण एवढ्या पिशव्या कचऱ्यात टाकतो? "बरं, झाला ना आता तुझा प्रकल्प?" अगं आई, आता तर खरा प्रकल्प सुरू झाला आहे. दर महिन्याला किती प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या याची नोंद करायची आहे आणि त्यांचा वापर कमीत कमी करत न्यायचा आहे. तो कमी करण्याचे मार्ग तसेच पिशव्यांच्या अतिवापराचे दुष्परिणाम या सगळ्यांचा अभ्यास मला या प्रकल्पाच्या निमित्ताने करायचा आहे. आपण आजपासून कमीत कमी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू. "अरे बाबा, कसं शक्य आहे ते?" का शक्य नाही होणार? पूर्वी प्लास्टिकच्या पिशव्या नसतानाही लोक जगतच होते ना. आता मला सांग आई, आपण प्लास्टिकच्या पिशव्यात काय काय आणतो? हा काय प्रश्न झाला? दूध, तेल, भाजी, फळं, फुलं वगैरे आणतो. आई,
तुझ्या लहानपणी होत्या का ग अशा पिशव्या? तुम्ही कशात बाजारहाट करायचा? सगळं बदललं बघ. माझी आई काटकसरी सुगृहिणी. माझ्या बाबांच्या जुन्या पॅन्टच्या कापडाच्या पिशव्या शिवायची. ते बाहेर निघाले की सोबत एखादी पिशवी असायचीच. ते भाजीपाला वगैरेसाठी ठीक आहे, पण मग दूध तेल कसं आणायचा? आता सारखं तेव्हा पॅक पिशव्यात दूध तेल मिळायचं नाही. दुधाची तेलाची अशा वेगवेगळ्या बरण्या असायच्या. मग ठरलं तर आई, आजपासून आपण चौघांनी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमीत कमी करायचा. हे साध्य करणाऱ्या मुलाला बाई छानचं बक्षीस देणार आहे. मी करीन रे तुला मदत, पण तुझी आजी आणि बाबा यांनीही मदत करायला हवी. मुलांनो, चैतन्य तुमच्यासारखाच जिद्दी मुलगा आहे बरं का. एखादी गोष्ट करायची त्याने ठरवली की ती तो पूर्ण करणार म्हणजे करणार. मग हा तर बाईंनी दिलेला प्रकल्प. चैतन्याने ठरवलं की आई बाबा आणि आजी यांच्या मदतीने प्रकल्प पूर्ण करायचा. तेव्हापासून चैतन्याचे आई बाबा दोघेही दुचाकीच्या डिक्कीमध्ये कापडी पिशवी ठेवू लागले. बाजारातून कोणतीही वस्तू विकत आणायची असल्यास कापडाच्या पिशवीचा वापर करू लागले. मुलांनो, आपण बाजारातून बऱ्याच वस्तू आणतो. प्रत्येक विक्रेता आपली वस्तू प्लास्टिकच्या पिशवीत देतो आणि आपण ती घेतो. त्यामुळेच प्लास्टिकचा वापर वाढला आहे. घरचे पदार्थ खाऊन कंटाळा आला म्हणून त्यांनी हॉटेलमधून जेवणाचे पार्सल आणायचे ठरवले. पार्सल म्हटल्यावर आपल्याला माहीतच आहे, प्रत्येक पदार्थ वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत बांधून देतात. पण बाबा भारी हुशार. प्लास्टिक नको म्हणून बाबा चक्क 3 खणी डबा सोबत घेऊन गेले. 3 खणी डबा म्हणजे एकावर एक 3 डबे असलेला डबा, आणि हॉटेलचं जेवण त्या डब्यात आणलं. अशा प्रकारे प्लास्टिकची पिशवी हटाव मोहीम जोरात सुरू होती. मुलांनो, प्लास्टिकचा वापर कमी करायचा हे का बरं आपल्याला सांगत असतील? त्याला बरीच कारणं आहेत. प्लास्टिकचे विघटन होत नाही. ते शेकडो वर्षे निसर्गात तसेच राहते. तसेच जमिनीचा कस घालवते. चुकून जर प्राण्यांच्या पोटात गेले तर त्यांचा जीव घेते. जलचरांनाही धोका पोहोचवते. बरं, हे प्लास्टिक जाळू म्हटलं तर वायू प्रदूषण होणार. हे सगळं बाईंनी व्हिडिओ क्लिपद्वारे मुलांना पटवून दिले होते. आपण ज्याप्रमाणे एखादा उपवास करतो, व्रत करतो, श्रावण पाळतो, रमजान पाळतो, त्याप्रमाणे महिनाभर प्लास्टिकचा वापर टाळायचा एक कलमी कार्यक्रम घरातल्या सगळ्यांनी सुरळीत पार पाडला. महिन्याच्या शेवटी पिशव्या मोजायला चैतन्याला थोडासुद्धा वेळ लागला नाही. पिशव्या किती होत्या माहिती आहे का? फक्त 4. मनातल्या मनात चैतन्याने स्वतःची पाठ थोपटली आणि स्वतःला शाबासकी दिली. महिन्याच्या शेवटी वर्गात बाईंनी मुलांना प्रकल्पाविषयी विचारले. बाईंनी चैतन्याचे खूप कौतुक केले. कारण तर तुम्हाला माहीतच आहे, चैतन्याच्या परिवाराने प्लास्टिकचा वापर खूपच कमी केला होता. आणि मग काय, बाई चैतन्याचं खूपच कौतुक करू लागल्या. त्या म्हणाल्या, खरं तर आजच्या प्रसंगी मी एखादी ट्रॉफीच देणार होते, पण चैतन्याचा मी आज एक रोप देणार आहे आणि त्याने त्याचा सत्कार करणार आहे. ते त्याने वाढवावं, त्याची निगा राखावी. काय चैतन्य, ते आव्हान स्वीकारणार ना? बक्षीस मिळाल्यावर चैतन्याला खूप आनंद झाला. त्याने हसून मान डोलावली. एखादे गोजीरवाणे बाळ काळजीपूर्वक घ्यावे तसे ते रोप त्याने स्वीकारले. पुढे बाई म्हणाल्या, प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जगवणे गरजेचे आहे. आपली सर्वांची जीवनशैली पर्यावरणपूरक असावी. खरं तर आपण पूर्वीपासून मातीशी जोडले गेलेलो आहोत. पर्यावरण हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे. त्याला विसरून आपल्याला चालणार नाही. कोणतीही गोष्ट करायच्या आधी आपल्याला निसर्गाचा आणि पर्यावरणाचा विचार करावा लागेल. बाई हे सगळं अगदी मनापासून बोलत होत्या
आणि समोरच्या बालमनांवर ते कोरले जात होते. विज्ञान युगातले खरे नागरिक वर्गात आकार घेत होते. मग मुलांनो, तुम्ही सुद्धा चैतन्यासारखं प्लास्टिकच्या पिशवीचा वापर कमीत कमी करणार ना? आणि एक झाड नक्की लावा मुलांनो, आणि त्याला जोपासा. धन्यवाद.